MSc Part 2, Paper 3, Natural Product and Spectroscopy, Unit 2, Natural Product 2. मल्टी-स्टेप सिंथेसिस ऑफ अ नॅचरल प्रोडक्ट पॉईंट आपण स्टार्ट केलेला आहे ऑलरेडी. मल्टी-स्टेप सिंथेसिस ऑफ अ नॅचरल प्रोडक्ट त्यातले आपण दोन सिंथेसिस बघितले. एक वुडवर्ड सिंथेसिस ऑफ रेसरपाइन फ्रॉम benzoquinone and second is synthesis of jovonine from the limonene. हे आपण दोन सिंथेसिस बघितले. आता नेक्स्ट सिंथेसिस बघू. सिंथेसिस ऑफ riboflavin from the फ्लोरोग्लुसिनॉल. ओके, सिंथेसिसची प्रॅक्टिस करा, त्याशिवाय ते लक्षात राहणार नाहीत. ओके, फर्स्टली काय आहे, स्ट्रक्चर दिलेलं आहे त्याचं. रिसिओफ्लुविनचं. ओके, रिसिओफ्लुविन आपल्याला फॉर्म करायचं आहे फ्रॉम फ्लोरोग्लिसिनॉल. ओके, आता फ्लोरोग्लिसिनॉलचं स्टार्ट करू. सिंथेसिस फ्लोरोग्लिसिनॉलचं स्ट्रक्चर आहे. ओके, देन त्याच्यामध्ये 2CH3 NaOH ॲड केलेलं आहे. म्हणजे काय होणार, 2CH3 म्हणजे 2 मोल्स आहे CH3. सो 2 CH3ला 2 OHला CH3 अटॅच झाले. ओके, देन Cl2Fe. Cl2Fe म्हणजे Cl2ची त्याच्यामध्ये ॲडिशन, एक Cl ॲड होणार. हा काय झाला, इथे ॲड झाला. ओके, देन नेक्स्ट मध्ये काय आहे, HCl, CH2Cl2. ओके, HClची HCl तिथून रिमूव्ह होणार आहे. Cl CH2OHची ॲडिशन. आता OH एक तिथे आहे. ओके, बाकीचे OCH3 आहेत, OH ग्रुप आहे. त्यामध्ये काय होणार, लोन पेअर OHची जी आहे ती काय आता अटॅक करणार CH2 वर. तिथून Cl बाहेर काय होणार, इथे OCH2COH फॉर्मेशन इथे होणार. देन नेक्स्ट स्टेपमध्ये काय SOCl2 यूज केला आहे. SOCl2 काय करणार आहे, COOH ग्रुप तिथे आहे, तिथे फक्त इथे Cl अटॅच होणार. ओके, देन नेक्स्ट स्टेपमध्ये AlCl3 प्रिडरक्राफ्ट अल्कायलेशन फॉर्मेशन AlCl3 यूज करून. AlCl3 मध्ये Clचं निघून जाणार, इथे कार्बोकॅटायन फॉर्मेशन आणि हा डबल बॉन्ड आहेच ऑलरेडी इथे बेन्झीनचा, तो अटॅक करून इथे 5 मेंबर्ड रिंग तयार झाली. ओके, स्टेप 2 मध्ये काय होणार, आता इथे मिथॉक्सी इथर लिथियम अँड प्रोटोनाल्डिहाइड. ओके, प्रोटोनाल्डिहाइड यूज करून काय झालं, इथे त्या दोघांची रिॲक्शन स्टेप 2 मध्ये काय होणार, ह्या दोघांचे हे दोन सेपरेटच आहेत. ओके, आधीचा आपण काय तो प्रोडक्ट घेतलेला नाही. हे दोघांची इथे स्टेप 2 मध्ये रिॲक्शन होणार इतर फॉर्मेशनमध्ये. इथे काय होणार आहे, याला फक्त अटॅक करणार आहे अल्डिहाइडवर. अल्डिहाइड ग्रुप जो आहे याच्यामध्ये त्याच्यावर तो अटॅक करणार आहे याला इथे. ओके, देन फॉर्मेशन ऑफ दिस प्रोडक्ट. देन यूज केला आहे MnO2 ऑक्सिडेशन प्रोसेस. ऑक्सिडेशन प्रोसेसमध्ये काय होणार आहे, इथे OH आहे. ओके, इथे जो OH आहे त्याचं ऑक्सिडेशन होणार. आता हा काय झाला, हा सेकंड फॉर्मेशन झाला. एक मगाशी फॉर्मेशन झालेला प्रोडक्ट प्रिडरक्राफ्टने, हा सेकंड फॉर्मेशन. आता या दोघांची 1 आणि 2ची रिॲक्शन करायची. ओके, काय होणार, इथे बेसने प्रोटॉन ऑब्स्ट्रॅक्ट केला. हा जो आहे फॉर्म झालेला तो फक्त असा आलेला आहे. ओके, OCH3 लिव्हिंग ग्रुप आहे, त्यामुळे इथे अटॅक करून OCH3 ग्रुप इथून बाहेर काढला. परत बेस सबस्ट्रॅक्ट करून परत प्रोटॉन घेऊन परत इथे काय होणार, अटॅक करणार. हा काय करणार, CH3 फॉर्मेशन काय करणार, प्रोटॉन घेणार आणि काय झालं, हे फॉर्मेशन
क्रिसिओफुल्विन फॉर्मेशन झालं इथे. परत सांगते, तुम्ही स्वतः नोटबुकवर उतरून लिहून काढा त्या ज्या आहेत रिॲक्शन त्याशिवाय कळणार नाही तुम्हाला सिंथेसिस. देन नेक्स्ट सिंथेसिस आहे कोरे सिंथेसिस ऑफ अ लॉंगिफोलिन फ्रॉम द रिसेस्नॉल. रिसेस्नॉलपासून फॉर्मेशन करायचं आहे लॉंगिफोलाइन. ओके, हे लॉंगिफोलाइनचं स्ट्रक्चर बघा कसं आहे. पहिल्यांदा इथे लॉंगिफोलाइनचं स्ट्रक्चर दिलं आहे बघा. हे लॉंगिफोलाइनचं स्ट्रक्चर आहे. काय आहे, रिसेस्नॉल यूज करायचं आहे फर्स्टली. ओके, रिसेस्नॉल यूज करायचं. देन H2 रानिकेल यूज करून NaOH काय झालं, रिडक्शन झालं. H2 ची ॲडिशन म्हणजे काय, रिडक्शन झालं. रिडक्शनमध्ये काय होणार, फॉर्मेशन इथला बॉन्ड निघून जाणार आणि डबल बॉन्ड फॉर्मेशन. NaOH पण आहे, डबल बॉन्ड फॉर्मेशन आणि ONA. देन MEI डायऑक्सिन फॉर्मेशन. ओके, काय झालं, OHचं पण डबल बॉन्ड फॉर्मेशन. काय झालं, ON निगेटिव्ह चार्ज खाली येऊन MEIवर अटॅक करून आय निघून गेला आणि फॉर्मेशन ऑफ दिस. ओके, डायकीटोन फॉर्मेशन झालं. देन डायकीटोनची मिथाइल व्हिनिल कीटोनबरोबर रिॲक्शन करायची म्हणजे काय येते, रॉबिन्सन ॲन्युलिन फॉर्मेशन. ओके, रॉबिन्सन ॲन्युलिन फॉर्मेशनचा हा प्रोडक्ट आहे. देन CH2OH डायल प्रोटेक्टिंग ग्रुप आहे हा. तो काय करणार, इथे कार्बोनिल ग्रुप आहे तो काय करतो, ह्याचं प्रोटेक्शन करतो कार्बोनिल ग्रुपने. देन कार्बोनिल ग्रुपचं प्रोटेक्शन. देन काय होणार इथे, विटिंग रिएक्शन. ओके, PPH3 आणि जे आहे विटिंग रिएक्शन, ह्याच्यामुळे काय होणार, कार्बोनिल ग्रुप ऑलरेडी आहे. कार्बोनिल ग्रुप आणि विटिंग रिएजंट यूज करून काय झालं, इथे अल्किन फॉर्मेशन झालं. देन काय आहे, OSO TSCl pyridine OH फॉर्मेशन, डायल फॉर्मेशन झालं आहे OSO2 डायल फॉर्मेशन. ओके, देन LiCl4 आणि CaCOH3 वापरून पिनॅकोलन फॉर्मेशन. त्याच्यामध्ये काय आहे, डायल तिथून निघून गेला आणि ही रिंग एक्सपान्शन झाली आणि इथे CH3 फॉर्मेशन आणि हा इथे कीटोन. देन नेक्स्ट स्टेपमध्ये काय आहे, HCl प्रोटॉन ट्रान्सफर. ओके, प्रोटॉन ट्रान्सफर यामध्ये होणार आहे. त्यामुळे ही जी रिंग आहे ही किती मेंबर्ड फॉर्मेशन झाली आहे, ही इथली जी रिंग आहे ती किती मेंबर्ड फॉर्मेशन झाले आहे, 7 मेंबर्ड फॉर्मेशन ही रिंग झाले. देन इंट्रामॉलिक्युलर मायकल ॲडिशन. ओके, मायकल ॲडिशन इंट्रामॉलिक्युलर होणार आहे. हा प्रोडक्ट फॉर्मेशन होणार. देन NaCPH3MEI यूज करून परत इथे काय होणार, एक Me आहे 3 नंबरला, परत इथे Me अजून एक लागणार. देन सल्फर यूज करून काय, थायॉल यूज करून काय होणार, इथे जो कीटोन ग्रुप आहे त्याचं काय होणार, प्रोटेक्शन होणार. देन LAH रिडक्शन, OH कार्बोनिलचं OHमध्ये. देन H+ डिप्रोटोनेशन. देन NH2NH2 बॉन्ड फ्रिक्शनल रिॲक्शन ती यूज करायची, ती यूज होणार. त्यामध्ये काय होणार, सल्फर ग्रुप जो आहे पूर्णपणे तो इथला रिमूव्ह होणार. ओके, देन CrO3 परत ऑक्सिडेशन केल्यावर काय होणार, इथे परत डबल बॉन्ड फॉर्मेशन. MEIला अटॅक करून मिथाइलचा अटॅक होणार ना, म्हणजे इथे CH3 ग्रुप लागणार. देन काय होणार, नेक्स्ट स्टेपमध्ये SOCl2 CH2 फॉर्मेशन तिथे होणार आणि हा इथून ग्रुप पूर्णपणे निघून जाणार. म्हणजे फॉर्मेशन काय झाला, हा लॉंगिफोलाइन फॉर्मेशन झाले. सिंथेसिसची प्रॅक्टिस करा म्हणजे लक्षात येईल.
थँक्यू.